सगळ्यांचं लक्ष बोर्डवर असेल. बोर्डवर जी डायग्राम आहे ती एक्झॅक्ट रिप्रेझेंट करते हायड्रो पॉवर स्टेशनला, ज्याला आपण जल विद्युत केंद्र असं म्हणतोय. एम आय राईट? नंतर कॉपी करा. सगळ्यात पहिलं तर कुठल्याही पॉवर स्टेशनसाठी किंवा हायड्रो पॉवर स्टेशनसाठी अशी जागा सिलेक्ट केली जाते जी जागा लोडच्या सेंटरला पाहिजे. डॅम असा पाहिजे की डॅमची बऱ्यापैकी हाईट पाहिजे, 250 मीटर म्हणा, 300 मीटर म्हणा. खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण पाण्याची पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट करताय? कायनेटिक एनर्जीमध्ये. जेवढी कायनेटिक एनर्जी जास्त तेवढा टर्बाईन जोरात फिरतो. जोपर्यंत टर्बाईन फिरणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी बनणार नाही. डॅम असा चूज केला जातो की त्याच्यामध्ये एरिया जो असतो पाण्याचा तो मोठा पाहिजे, पाणी लीक नाही झालं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मजबूत बांधता आलं पाहिजे. एका स्पेसिफिक हाईटला एखाद्या डोंगरावर एक वॉटर रिझर्व्हर, ज्याला आपण पाणी स्टोरेज कॅपेबिलिटी असं म्हणतो, तिथं पाणी जमा केलं जातं. पाणी एकत्र अडून राहायला पाहिजे, पाणी लीक नाही झालं पाहिजे, म्हणून काय कन्स्ट्रक्ट केला जातो? डॅम. आता विषय कसा की पाणी म्हणजे फक्त पाणी थोडंच आहे, त्याच्यामध्ये भरपूर दगडचे एलिमेंट्स आले, असं काही समजा चिखल वगैरे आला, मासे वगैरे आले, तर ते पाईपा थ्रू खाली नाही यायला पाहिजे. म्हणून सगळ्यात मेन रोल असतो ट्रॅश ट्रॅकचा. ट्रॅक किंवा ट्रॅश ट्रे काय करतो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. याचं काम आहे दगड, धोंडे, एखादी काड्या वगैरे, मासे वगैरे, आणि सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे चिखल वगैरे पाईप थ्रू यायला नाही पाहिजे, अदरवाईज तुमचा पाईप ब्लॉक होतो. येस ओर नो? सो तिथं कुणाचा रोल असतो? ट्रॅश ट्रॅकचा. कोणी कोणाला ट्रॅश ट्रे पण म्हणतो, दोघांचं मिनिंग एक्झॅक्टली सेम आहे. आपण काय करतो, एक भला मोठा डॅम उभा करता, त्या डॅमच्या एकदम बॉटम लाईन मधून एक पाईप बाहेर काढता, जो पाईप टर्बाईन पर्यंत आणला जातो. आता ऑब्विसली जागा तर प्लेन नसते ना, तर पाईप मधून एवढा हाय प्रेशर मध्ये पाणी येणार. आता पाण्याचं प्रेशर तुम्ही इथून खाली आणजेपर्यंत कमी करता का वाढवताय? पाण्याचं प्रेशर ऑटोमॅटिकली वाढत नसतं, पाण्याचं प्रेशर वाढवावं लागतं. सो पाण्याचं प्रेशर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर पंप अटॅच केले जातात. ज्या वॉटर पंपच्या मदतीने एक असा फोर्स तयार केला जातो, जो फोर्स त्या पाण्याचं प्रेशर कमी करतं का वाढवतं? म्हणजे आपण काय करताय, एका हाय अँप्लिट्यूडचं पाणी प्रेशराईज करून कुठे आणताय? लो अँप्लिट्यूडला. फ्लुइड मेकॅनिक्सचा एकदम बेसिक रूल आहे. जर पाणी वरून खाली येत असेल तर ऑटोमॅटिकली त्याचं प्रेशर वाढतं, कारण आपण कुठल्या फोर्सचा मदत घेतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नोझलच्या मदतीनं ते हाय प्रेशराईज पाणी टर्बाईनवर मारलं जातं. टर्बाईनला ब्लेड असतात, जसं तुम्ही बघू शकता. हे जे टर्बाईन आहे ना, ते व्हर्टिकली माउंटेड आहे. जेव्हा एका साईडनं तुम्ही टँजेन्शियली फायरिंग करता पाण्याला, तर टर्बाईन फिरतं ना. टर्बाईनलाच अटॅच कोण असतं? जनरेटर. आता मला विचार सांगा की टर्बाईन जर फिरत असेल त्याच्यासोबत जनरेटर पण फिरेल. जनरेटर काय म्हणतो की तुम्ही जोपर्यंत मेकॅनिकल एनर्जी देणार नाहीत, मी त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकत. आता मला सांगा, टर्बाईन जर हाय स्पीडने फिरत आहे तर जनरेटर पण हाय स्पीडने फिरायला पाहिजे. तर जनरेटर काय म्हणतो, जर मी रोटेट झालो तर मी मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करेल? इलेक्ट्रिकल. आणि हे जे जनरेटर आपण यूज करताना जर लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा, त्याची मेकिंग कॅपेबिलिटी जर लार्ज मध्ये काउंट केली तर 100 मेगावॅट, अदरवाईज 100 मेगावॅटच्या खाली. थर्मल पॉवर स्टेशनची हा पॉवर प्लांट बराबरी करू शकत नाही. एखादा थर्मल पॉवर प्लांटचं एखादा युनिट विथ 1 बॉयलर अँड 1 टर्बाईन किंवा जनरेटर कमीत कमी 520-510 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. किती बी मोठा तुम्ही हायड्रो पॉवर स्टेशन उभा केला तर जास्तीत जास्त 100 किंवा 150 मेगावॅट पर्यंत बनवू शकतो. म्हणजे जनरेटरचं काम काय? विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी टू. याच्यावर एक कंट्रोल रूम असते, जिथं नंबर ऑफ स्टाफ किंवा इंजिनियर्स बसलेले असतात, जे पूर्ण गोष्टींना व्यवस्थित चेक करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून तयार झालेली इलेक्ट्रिसिटी डायरेक्ट ट्रान्समिशनला पाठवली जात. कुठला पण पॉवर सिस्टीमच्या बाहेर, जनरेटरच्या बाहेर कोण असो स्टेप, जो ट्रान्सफॉर्मर काय करतो? व्होल्टेजला राईज करतो. फॉर एक्झाम्पल, हा जो जनरेटर 3.3 kV चा सप्लाय बनवत असेल, मग आपण याला 11 kV करता, 33 kV करता, 66 करता, 132 kV करता, कारण आपल्याला ही लाईन कुठे पाठवायची? ट्रान्समिशनला. कुठल्या पण हायड्रो पॉवर स्टेशनचं आउटपुट व्होल्टेज सहसा 11 व्होल्ट मिळत नाही. का मिळत नाही? की याची आउटपुट जनरेटिंग कॅपेबिलिटी थर्मल पॉवर स्टेशनपेक्षा थोडी, मग याची आउटपुट रेटिंग असते सहसा 3.3 kV किंवा 6.6 kV. इज दॅट क्लिअर? याची प्रोसेस एकदम सोपी आहे. परत एकदा सांगतो. पाणी एका पीक लेवलला अडवलं जातं कुणाच्या मदतीने? डॅमच्या मदतीने. ते पाणी पाईपच्या थ्रू खाली आणलं जातं. ज्या पाईप जे असतात ते कास्ट आयर्न पासून बनलेले असतात, कारण जर तुम्ही प्युअर लोखंड यूज केलं, ते लोखंड ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, धबधब्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर ऑब्व्हियसली ते गंज पकडेल ना. सो आयर्न यूज नाही करत. आयर्न यूज करतं की कास्ट आयर्न. ज्या पाईपच्या मदतीनं तुम्ही पाणी खाली आणता याला काय म्हणता? हाय प्रेशराईज करून त्याला कुणावर मारलं जातं? टर्बाईन रोटेट झाला की कंट्रोल रूमचं काम आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टाफ त्याला हँडल करतात. त्याच्यानंतर स्टेप अप केलं जातं ना
आणि स्टेपमधून 3 वायर मारले काढले जातात जे ट्रान्समिशन लाईनला चालले. मग ते ट्रान्समिशन लाईन कुठे चालली मला त्याशी घेणं देणं. तर विषय असा आहे पोरांनो की जेव्हा तुम्ही टर्बाईनला फिरवता तर टर्बाईनमध्ये पाणी मारलेलं कुठून तर काढावं लागेल ना. तो सगळे पाणी जमा केलं जातं टेल रेस्टमध्ये. म्हणजे खाली एक तळ असतं ज्या तळ्यामध्ये किंवा एक वाहतं पाणी असेल तर तुम्ही ते पाणी तिकडे पाठवता. काही काही हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये हे पाणी रिसायकल केलं जातं पंपच्या मदतीनं फ्रॉम बॉटम रिझर्व्हर टू टॉप रिझर्व्हर. पाणी खूप प्रमाणात असेल तर रिसायकल केलं जात नाही, पाणी खूप कमी प्रमाणात असेल तर रिसायकल केलं जातं. पण नियमानुसार बघायला गेलं तर हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये पाण्याला रिसायकल करणं एवढं सोपं नाही. कारण पोरांनो हाईट 250-300 मीटर आहे. एवढ्या वर जर तुम्हाला पाणी घेऊन जायचंय, पुन्हा पाईप्स जनरेट करा, त्याच्यासाठी एक सेटअप तयार करा आणि वेगवेगळ्या वॉटर पंपच्या मध्ये त्यांना पाण्याला वापस परत घेऊन जा. म्हणजे मी असं म्हणत नाही की रिसायकल करायचं नाही, रिसायकल केल्याने कुठल्या पण हायड्रो पॉवर स्टेशनची इफिशियन्सी वाढते. सो खाली कोण आहे, टेल रेसचं काम काय, टर्बाईन मधून निघालेलं पाणी पुढे बायपास करणे. आणि रिझर्व्हरचं पाणी काय, रिझर्व्हरचं काम काय, पाण्याला स्टोअर करणे. दिस इज द प्रॉपर सिंगल लाईन सायकल ऑफ हायड्रो पॉवर स्टेशन. समजलं का? येस और नो? नेक्स्ट लाईन, डोर ओपन करा.